वाडे बुद्रुक या ठिकाणी ही संरक्षण भिंत बांधलेली आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की ही भिंत दाखवावी. आता हे भिंत बांधल्यामुळे जे गावाकडची जमीन आहे किंवा जे घरांना चिरा वगैरे जायच्या, ही संरक्षण भिंत बांधल्यामुळे इथे त्यांच्या घराला तडे वगैरे जाणार नाही. त्यामुळे यांनी हे केलेलं नियोजन तत्कालीन आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून हा फंड मिळालेला आहे. संरक्षण भिंतीचं काम अर्धं झालं आहे, थोडंसं मधलं एक पॅच राहिलं आहे. त्याचं कारण म्हणजे इथे वर MSCBच्या वायर गेलेले आहेत. ज्यांचं शेत आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहे. आता काय तुमची समस्या, काय मागणी, काय? हे सपाटीकरण व्यवस्थित करून द्यावं असं ते बोलले होते सुरुवातीला. कोण म्हणाल होतं? तो कॉन्ट्रॅक्टदार कोण होता तो. बरं, मग तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे कोणाला सांगितलं का? अधिकाऱ्यांना का मी सरपंचाला 2 वेळा बोललो. ते काय आता डेप्युटी नाही. उपसरपंच सोबत आहे साहेब. आता तुम्ही यांची समस्या ऐकली, काय? हो सर, त्यांनी सांगितलं होतं की सपाट करून देईल, पण त्यांनी केलेलं काम आहे. पण काय प्रॉब्लेम झाला त्यावेळेस आपण नव्हतो इथं, पण त्यांनी थोडंफार जे किरकोळ काम राहिले तर त्यांच्याशी चर्चा करून किंवा साहेबांना, आगळेराव साहेब आहे जुन्नरला, PWDला, आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी बोलणं करून त्यांची जे काही समस्या आहे ती आम्ही दूर करू. आता आपल्या विभागाचे माजी आमदार अतुल बेनके यांच्याशी पण तुम्ही संपर्क साधला. ते म्हणाले मी ठेकेदारांना सांगतो MSCBची लाईन काढायला सांगतो. बरोबर. हो सर, आता हे तर करावंच लागेल, कारण का याची हाईट वाढली ना आपल्याला 9 मीटर, आता किती 4 ते 5 मीटर ती ही संरक्षण भिंत इथं का घातली, याचं कारण काय नेमकं? सर काय झालं, या ठिकाणी आहे ना, इथे हे वरती हा पाया दिसतो या समोरचा, इथे एक घर होतं शिवाजी विरणक त्यांचं. ते अचानक पाऊस जास्त झाला ना त्यावेळेस ते घर डायरेक्ट खचलं गेलं. मग आणि इकडे पण आमच्या घरांना तड गेले. घर खचल्यामुळं अशी चिर पडली पूर्ण. तर इथनं अशी चिर पडली, ह्या पपईची झाड वगैरे नाही शेणकाय, इथनं अशी चिर पडली तर हे पूर्ण या गावच्या घरांना धोका होऊ नये, तडे पडू नये म्हणून त्याच्यामुळं शासनाने त्यावेळेस अतुल बेनके आमदार असताना त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. हो, सर्व लोक संरक्षण आले होते. भिंतीचं काम चालू आहे. हो, आमदार पण आले होते, आढळराव पाटील ते पण आले होते या ठिकाणी. ज्या वेळेस ते संरक्षण भिंत करायलाच लागल असं ते म्हटले, कारण का या जमिनीला पाऊस जास्त झाला नाही की जमीन थोडी अशी खाली खसायची, घरांना धोका होऊ नये म्हणून. हो, घरांना चिरा पडायच्या, घरांना धोका नाही झाला पाहिजे याविषयी म्हणजे संरक्षण भिंत पाहिजेलच हवी. हे काम सुरू कधी झालं होतं? हे काम सुरू होऊन साधारणतः आता 4 महिने झाले. 4 महिन्यापूर्वी हे काम चालू केलं. आता पावसाळ्याच्या आत पूर्ण होईल का? हो, झालंय, पूर्ण झालंय. फक्त याची सपाटीकरण करायचं. हे पाणी लेवल आता सपाट राहिलंय, इथलं मधलं काम राहिलंय. हे MSCBच्या विद्युत वाहिन्या बदलल्या पाहिजे. शेतकऱ्याला कसं काम करता येणार? नाही, मधलं काम सर हा पॅच असंच राहणार, कारण जास्त पाऊस झाला, हे पूर्ण लेवल झाली तर हे पाणी ठीक आहे, जाण्यासाठी पाणी काढून द्यायला ठेवलं हा, आपण, असंच. मान्य. आता हे जी MSCBची लाईन आहे, हो. इथं आपण उभं राहिलो तर हाताला वायर लागते. हे विद्युत वाहिनी बदलायला पाहिजे. हो, ते तर चेंज करून घ्यावंच लागेल, कारण का आता हा पोल इथं आता लेवल केली की ह्या शेतकऱ्यांनी हे तारा काढून नवीन तारा पण टाकायच्यात. आम्ही मागच्या वर्षीच पत्र दिलेलं होतं, आता हे वर्षी पण देणार आहे. फक्त हे काम आता चालू झाल्यामुळे काय लगेच ते काय केलं नाही काम. आता शेतकऱ्याची जमीन लेवल करून त्यांना दिली जाईल का? हो, तसं बोलणं केलंय. ज्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही काम दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं लेवल करून देईल, त्यांनी केली पण, आणलं होतं. मग आमच्या समोर इथं आम्ही होतो, ते पण शेतकरी होते, बाबा. ते पण होते. फक्त हे म्हणतात थोडं जमीन लेवल करून दिलेली आहे. हो, नाही दिलं. मग मी होतो ना, ही बाई आहे त्या दिवशी आम्ही इथं सांगितलं व्यवस्थित कर. जमीन लेवल झाली का? केलीच नाही ना. त्याने काय सांगितलं, जमीन लेवल झाली का? बघा मला तर नाही दिसत. नाही ते म्हणलं देतो, पण कारण पलीकडच्या विभागात पण त्यांचं काम आहे ना. अवश्य ठीक आहे, त्यांचं काम 50 ठिकाणी असेल. एक पोर्शन इकडचा विषय संपवला पाहिजे ना. हा, त्यांनी एक साईड पूर्ण केली पाहिजे होती, एवढंच आहे. नाही ना, त्यांनी ही लेवल केली. संबंधित ठेकेदारांनी इकडे यावं, अधिकाऱ्यांनी पाहणी करावी आणि या शेतकऱ्यांनी त्याच्या शेताच्या कडेला बांध घालायला परवानगी दिली. कल्याण होणार गावचं, शासनाची पण जोखीम पण कमी होणार, पण शेतकरी मात्र मरणार, म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होणार. इथे भाताची लागवड करता येणार नाही. त्यामुळे संबंधित विभागाने, अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, भिवाडे बुद्रुक. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.